तुम्हाला तिचा विरोध करायसाठी बोलवलंय, तुम्ही इथं सपोर्ट करायला आलात. बरं मला पोराचा फायदा सांगा काय तर. एक विचार कर. मला एक पर्व 2 महिन्याचं होतं, तर आज मला 2 महिन्याचं होतं. मग आज पायावर मागू कळवानी घर भरलं बाबा. याच्यासाठी पोरग पाहिजे. मग फायदा झाला ना, मी दिवस काढायचं. आणि तुला सांगू का माहितीये का, जशी घरात लई नसली तसं मुलांना वळण लागते. माहितीये तुला, माहितीये का आजीला आम्ही सांभाळतो म्हणून आमच्या सोना आम्हाला जीव लागतो. माहितीये तुला. दादा तुम्हाला काय वाटतं, हे म्हणते मुलगा पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? काही येऊ दे, अजूनही होते काही येऊ दे, त्यांची पण इच्छा वाटतं मुलाची. हरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. तुम्ही दुसरीकडे कुठेच नाही आला, तुम्ही सावळे फॅमिली मध्येच आलेला आहे. आणि ही आहे आमच्या सावळे फॅमिलीची कन्या राधा. राधाबाई तुम्हाला कशी वाटली? छान वाटतंय की तुला? सांगा हा लुक घागरा वगैरे कसा वाटतंय? राधासारखी दिसतीये का ही? छान. इकडे बेटा काजळ टिका लावतो, इकडे तुला हातून नाही लावू देत आई ती. चल कोमल झालंय का? चला मग, चला मग तुम्हाला सोडतो ना एकदा नेऊन. मग हा बाकीचा व्हिडिओ आता कोमल घेईल शाळेमधला थोडाफार, नाही का, डान्सचा व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. हिला ठेवून दे घरीच. जमते ना तर तू जाणार शाळेत, पैसे येणार तू. बरं ठीक आहे ना. हिचा जेव्हा डान्स असेल तेव्हा तो फोन कर ना, आईला बोलून घे. हां चला मॅडम. मीन दादा इथे मग पिवळी मेहंदी दाखवून तुही मेहंदी. तुम्ही घरी पाहिलंच, परी तयार झाली आहे. आता आम्ही आलेलो आहे परीचा कार्यक्रमाच्या ठिकाणी. मी आणि परी आणि पिऊच आलेलो आहे. बाकीचे येऊ राहिले हळूहळू. आम्ही पहिले येतोय त्या आम्ही आलेलो आहे. म्हणजे अजून सगळं मोकळंच आहे. हॉल पूर्ण मोकळा आहे. जो हॉल केलेला आहे तो मोकळा आहे. अजून आम्ही यायचं बाकी आहे अजून बरेच जण. परी पण तयार होऊन आलेली आहे. मी पाहिलंच परी कशी तयार झाली. सगळ्यांनी रोहिणी आणि मी मिळून तयार केलं तिला. पाहू आता काय करते ती. चला भेटते नंतर. हरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. रंग बरसे. आमच्या इथे नाही का एका अतिसामान्य विषयावर चर्चा चालू आहे. तर आईचं म्हणणं काय आहे ते तुम्ही ऐका, आमच्या आजीबाईचं म्हणणं काय आहे ते देखील ऐका. पिऊ तर ऐकणार नाहीये, पिऊ तर कशी रडतच राहणार आहे, नाही बाळा? हा चल एकदा हाय कर इकडे बघून. बोल ना एक शब्द, एक शब्द बोल. हा मम्मा का? कुठे दिसायला मम्मा? मम्मा कुठे? मम्मा कुठे? खाली सोड कोमल तिला, अंगावर नको घेत जाऊ. ती आधी मी घेतलं. सोड खाली तिला. नुसतं कडार पाहिजे, नुसतं कडार पाहिजे. तुला नाही बेटा बोललं ना, एवढं टोचत बोललं तर तुम्हाला काय सांगू. म्हणजे म्हणते मला मारा तुम्ही पण बोलू नका. बोललं डायरेक्ट अंगाला छिद्र पडते तिच्या. तर आईचं म्हणणं काय माहितीये का, पहिले आजीचा नमस्कार घ्या. हा तर ही कोमल चाललेली आहे तिकडे तिला झोपू घालण्यासाठी. आणि आईचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे सांगाय तूच सांग आता, मी नाही सांगत, तू बोल आता. तुला आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आईवर आणि आजीवर. आणि आजी तुम्ही इकडून बसायचं. नाही 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 काही नका बोलू. तुमचं म्हणणं काय ते सांगा फक्त. आजी आईचं म्हणणं चुकतं की नाही सांगा. काय म्हणते पाती विचार तिला. विचारा काय तिथं. तिचं म्हणणं आहे की बाबा एक शेंडीफळ पोरग पाहिजे. बाप्पा मी तुम्हाला तिचा विरोध करायसाठी बोलवलंय, तुम्ही इथं सपोर्ट करायला आलात. बरं मला पोराचा फायदा सांगा काय तर. एक विचार कर.
मला एक पर्व 2 महिन्याचं होतं तर आज आम्हाला 2 महिन्याचं होतं मग आज पाय बरं मागू कळवानी घर भरलं बाबा याच्यासाठी पोरगं पाहिजे मा फायदा झाला ना मी दिवस काढायचं हा बया, सांग. मायबापाला एक पोरगं पाहिजे हा. त्याच्या जीवावर मायबाप जगतात. हा आता मला माहिती का पोरी चिमण्या उडून जातात हा पोरगा आपल्या जवळ अगं मी एक चिमणी माझ्याजवळ ठेवील. नाही 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 भाऊ, ते मला पोरगं ते पोरगं मोकळं आहे. जावई ते जावई. मला कोणी जीव नाही लावला तरी मालिक मला अंतर देईन का नाही द्यायचा काम माय होईल ते म्हणते मी माय मायनं माझ्यासाठी काय केलं 12ही शिकली सा कमी शिकली असेल काऊन म्हणतो तू मला काऊन म्हणतो काय आई तसं बोलू नको तू तू ती म्हणून आम्ही दिसलो हा. तू कोण मला बोलतो असं कसं बोलतो तुम्हाला शिकलो बा मी तुला म्हणलं भाऊ माझ्यासाठी किती अंतर आहे तू काही काही मग? म्हणजे तू म्हणतो काही अगं बाबा तर तुम्ही गॅरंटी घेसाल का की पोरग तुम्ही गप्पा एक आईचं ऐकच नाही तुम्ही गॅरंटी घेसाल का की पोरं जीवच लावते म्हणून हो हो लावते लावते आई आपल्या घरात परंपरा आहे हा आपल्या परंपरेची गोष्ट ती सोडून जमाना लय पुढे गेलेला आहे आणि तुला सांगू का माहितीये हा. का जशी घरात लई नसली हा. तसं मुलांना वळण लागते माहितीये का तुला असं येते माहितीये का आता आजीला आम्ही सांभाळतो म्हणून आमच्या सुना आम्हाला जीव लावतात माहितीये का तुला दादा तुम्हाला काय वाटतं हे म्हणते मुलगा पाहिजे काय वाटतं तुम्हाला काही येऊ दे अजून म्हणते काही येऊ दे त्यांची पण इच्छा वाटतं मुलाची बाबा हा पाहिजे आमचे दादा जास्त बोलत नाही बाबा व्हिडिओ मध्ये त्यांना पण अपेक्षा आहे हा. काय गॅरंटी घेता तुम्ही मुलाचीच घेतो आम्ही माझ्या तू हातात आता तू काय म्हणलं मी चतुर्थी करतो म्हणला ना काय करतो चतुर्थी गणपती चतुर्थी आणि चतुर्थी त्या. करतो म्हणला ना चतुर्थी गणपतीच्या सध्याचा आसन तुला मुलगाच होऊन जाईल बाप्पा आय फक्त आजीचं काय काही ग कारभार करू नका काय गाय आजीचं कारभार काही करू नका हा कारभार काही करू नका एवढं आहे का माय मित्रांनो थोडा व्हिडिओ अश्लील उचललाय आजी काही बोलायला लागली हा फक्त तुम्ही आता काही काही निघलं त्याच्या मागे नका लावू काही नसतं आजी जे चुकाचुकी चालू आहे ते राहू दे चुकाचुकी जीवन काय म्हणते आई नाही रे एक भाकर खातोय ना दिवसाची खाऊ द्या अर्धी खातोय अर्धी खाऊ द्या नाही बाबा. रिकाम डोकं नका लावू मला शिल्लक तुम्ही देवानं आपल्याला सारं काही बरोबर दिलं बाप्पा त्याच्या आशीर्वादानं इथून होईल तुमचं मग आजी तुम्हाला माहिती का हं. मुली कोणाला होते माहितीये का मागच्या जन्मात जर कधी माणसानं काही पाप नसन केलं पुण्य केलं असं त्याला मुली होतात हा. आणि काही ऋण वगैरे काढला असं तर पोरं होत असते माहिती का तुम्हाला हो ना. तर मी काही ऋण वगैरे काढलेलं नाही मागच्या जन्मात काही माझं बाकी नाही बाबा त्यामुळे मला पोरं नाही येत होते कळालं का आजी होते ना होतेच कर राहिली बाबा तरी होते ना आपण काय करा आमच्या आजीला सांगा बरं आपण मित्रांनो देवाचं काय बरोबर केलं होते ना आपण होता रस्ता बंद नाही करा ना चालू रस्ता बंद नाही करायचा आपोआपच होतं. बरं मला एक कळत नाही आई ह्या गोष्टीमध्ये तुमच्या दोघी सासूनेचं मत कसं पडतंय चांगलं करतो भैया पाहिजे नाही आई आहे ना आपला राम भाऊ मस्त मी का काय म्हणते राम भाऊ आहे मान्य आहे. कोणाचा पुतण्या कोणाला होत नाही भाऊ आपलं फळ आपल्याला हो. चालू रस्ता बंद नका करू मग एवढी विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे चालू रस्ता तिला बंद नका 3 पोरी झाल्या पण बाप म्हणे नाही बाई एक होऊ दे तुला हा, एक पोरगं होतं, चालू राहू दे. पोरग ते पोरग चालू होते एक माहिती पोरगं का? असतं. पुतण्याला 2 सापडा मारला की लांब पळून जाते आपल्या याला किती मार तू येते जवळ मामा आहे का काही पायावर काय बरं किलवानी आला 2 हजार आला आणि गेला मग सांगितलं. तुला किती उदाहरणं देऊ आहे ज्या माणसाला मुलं आहे ते माणसं बाप सांभाळत नाही 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 सांभाळत नाही नाही भाऊ 10 दिवस आपल्या घरात तशी रीत चालू आहे तशीच रीत चालणार आणि एका हाताने टाळी वाजत नाही एका हाताने टाळी वाजत ले मरून राहायला लागते. आपल्या पोरी का कमी जीव लावतात का ह्या लहान लहान मग मरून राहायला लागते ना हा? म्हातारी ती माणसं परी काय काय म्हणजे सकाळी माहिती का तुला हम्म. आई तू आत्याकडे जाय मी रडणार नाही मी मोठी झाली मला काही खायला आणू नको मला खोकला येते आपलं परिवार पहिल्या बसून आहे आपल्या घरामध्ये मग काहून आपण? आता मा 2 होते ना सासऱ्याला एक ते तुमच्या घरातला माणूस आहे बरं का ते मारुती हा गोंधळवाडीचा बरं त्याला 2 नातू 1 नाक आहे हा हाय काय बाई कसा विलवाडा त्याचा विलवाडा त्याचा आता 2 नातू रे मारुती एकच होता म्हणजे आमच्या घरी आहे ना दोन होते. तुम्हाला सांगतोय सारे समजा आता किती वाजलेले आता वाजले समजा 11 वाजले 10 वाजल्यापासून ह्याच विषयावर चर्चा चालू आहे म्हणजे मी इथं बसलो ना तर आईची आजी आई आजी मी 11:15 म्हणलो 11:15 म्हणलो ना तो मोठाच आहे हा 10 वाजल्यापासून चालू आहे चर्चा यांची हा वाडीचा आहे ना तो मोठ्या भावाचा आहे बरं आणि ह्यो आहे ना ह्यो लहान्या भावाचा दोघाचे 2 आहेत तर आता तुम्ही यांचे विचार बघा कसे चालू आहे काय चालू आहे
कोमल आधीच उठून गेली पिऊला घेऊन. तिला माहिती होती ह्या किती डोकं लावतात दोघी जणी. त्यात आता आई पण आता त्या बसमध्ये चढलेली. आता मी काय करू मला समजत नाहीये. काय करायचं, चालू रस्ता बंद नाही करायचा, काही कुठाने नाही करायचं, दुसरं काय कुठाने निघले बाबा काही बी आता कोण काय करू. कसले कुठाने मला सांगा सही. हो काय वाटतं कोणते कुठाने बोल लागले आजी. जुन्यात काय निघलं सांगत नाही. हो ना, मी सांगत नाही बाबा. पहिलं काही नव्हतं, जरा लावून घे बरं एकदा. पहिलं काही नव्हतं. 10-12 होतं. कशी बोलते पाय आजी आमची. हा मग पहिलं होत नाही बाबा. आजी पहिला जमाना वेगळा होता. 10-12 बापरे बाप. विचार करा मित्रांनो, आमच्या आजी पैसा वाढला बरं मग. आमच्या आजीचे विचार बघा तुम्ही कसे येतात. पहिले 10-12 होते. आता पैसा आहे भाऊ, आता काही नाही. काय करा सांगा तुम्ही. चांगलं आहे आता. झोपली का? कोमल आजीचं म्हणणं होतं की पहिल्या जमान्यामध्ये 10-12 लेकरं व्हायची. मग आता बी उद्याचे 10-12 तू सांग. नाही आताचं एकच बडं नाही. मुश्किल सांभाळलं जातं. मग एक आपल्याला हाताळेपर्यंत पाहायचं हा आणि त्याला जेवढा पैसा लागेल त्याला तेवढा जीव लावायचा. लावायचा. पण एक राहू द्याच असलं ते येतं का? हा बर ऐकलं मित्रांनो. एक होऊ द्यायचं आणि आपल्या हिशोबाने आपलं बघायचं नशीब. नशीब मग मुलगी झाली तर तिन्ही मुली सांभाळायच्या नाही का आजी. आपलं नशीब, हा 3 मुली सांभाळायच्या आणि मस्त जीवन जगायचं. आपलं नशीब. म्हणजे एक मुलगी इकडे पळती, एक मुलगी तिकडे पळती, तिसरी मुलगी तिकडे पळती. कोमल विचार इमॅजिन कर 3 पोरी. इमॅजिन कर आपल्याला 3 पोरी. कशा न्यावं, कुठं न्यावं, काय करावं. हा आपल्या आपल्या भाग्याने खातात बाबा. तसं नसतं जमत आजी. काही गोष्टी विचार करून करावं लागतात. मग हे आपलं आपलं. देवानं कोणी मागं त्या कोमलचं ऑपरेशन करायचं होतं. यांना मला करू दिलं नाही. काय सांगू. बरं नाही कोणी. आता एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. एवढं होऊ द्या. तिथे दैवतीच आता. काय बोला आणि काय नाही. असा विषय आहे बघा. येणाऱ्या दिवसामध्ये बदल करायचा नाही. तुम्हाला नक्कीच आम्ही तिला काहीतरी राहू द्या. सांगणार आहे. त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. एवढंच मी सांगेल. चला मी तुम्हाला 10 मिनिटांनंतर परत एकदा भेटतो. यांच्या चर्चा तर चालूच राहणार आहे दिवसभर. चर्चेला अंत नाही. कारण की बोलायला लागल्यावर तर माणूस 2-4 घंटे पण बोलून जातो आणि तोच विषय होत असतो. आता मी या सोफ्यावरच बसून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. मी आता सोफाच काढून टाकणार आहे. खरंच सांगतो सोफाच काढून टाकणार आहे. ज्या लोकांना त्रास होतो ना, म्हणजे आजकाल मी बघितलेलं आपल्याला एवढा थोड्या निगेटिव्ह कमेंट्स येत आहे. पण ठीक आहे द्यायला झोपल्या का बाई? चाल राहू द्या. कोण आहे टिट्ट्या आहे का. हा. टिट्ट्या आला. टिट्ट्या चली चली. हा टिट्ट्या आला. टिट्ट्याच बोला एकदा. का बरं हे सोनं कुठं खरेदी करता येतं सांगा बरं. तुम्ही मुलगा मुलगी करता, मुलगा मुलगी करता. बघा किती गोंडस बाळ आहे. खरेदी करता येते की सुख सांगा. हा यांच्यावर जीव तर कोणी लावत नाही बरं नाही का बा. हा बडे पप्पा नाही म्हणायचं, मोठे पप्पा म्हणायचं. नाही तर मोठे बाबा म्हणायचं. काय मोठे बाबा नाही सर तर तात्या म्हणणं म्हणता यासाठी सुटे बाबा तात्या म्हणायला. हा तात्या म्हण. तात्या म्हण. तात्या तात्याने दादा. म्हण. तात्या पप्पा दादा. म्हण ना बेटा. तात्या म्हण ना. तात्या पोरी झोपतेच 12 वाजेलो. म्हण ना तात्या म्हण ना. नाही म्हणणार तात्याची. चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळ. गुड गर्ल. टिफिन फिनिश केला. काय झालं शाळेमध्ये. काय झालं ठीक आहे. अरे ते आई त्याला काहीतरी ते बाहेर ब्रेड देऊन टाक. हां इकडे बघ. डबा फिनिश केला. हे तोंडात घालत नसते असं काय. आणि हे कोण तोडलं. हे कोण तोडलं. हो का. कशाच गिफ्ट आहे. आण गिफ्ट आण पाहू दे. गिफ्ट पाहू दे इकडे काय भेटलं तर. बापा चोकोस दिले. तिला आवडत नाही चोकोस आणि चोकोस दिलेत. हे गिफ्ट दिलंय बघा परीला. काल डान्स केलाय ना. हे धर चोकोस. कोण खाईन ग परी. आता तुला खायला लागन ते. याच्यात काय काय पेन्सिल. तू सांगितलं कोणी पेन्सिल येतं. परीला गिफ्ट बाबा. हो परी आता शाळेत मोठी झाली. आता पेन्सिल तुला माहिती होत पेन्सिल. नाही खोला त्याला इकडून चाईने ना.
हो. पुरी शाळेत जात नाही म्हणती. है ना बेटा, एक कंपास आहे, याच्यावरती पेन्सिल ठेवायची आहेत. खूप छान गिफ्ट भेटलंय परी तुला. थँक्यू म्हटले का नाही? आणि एवढे चोकोस का खाय ना ती? तुला आवडत नाही बा ते? तुला पोरी काय म्हणल्या मला सांग बरं. कोणत्या पोरी म्हणल्या? मी टीचरला सांगते. काय म्हटलं वेडे म्हटलं तुला? तू खोटी खोटं बोलली, बोलते. दादाला उल्लू बनवलं. केस कट केलेत बघा, बारीक केले जरा. रे डोळ्यात चालले होते नाही कधी? छान वाटतंय का आता? आता छान वाटतंय का? पण परी तुला तर लंबे केस करायचे होते असे खूप सारे. मोठी झाल्या करणार आहे का? बर. म्हणजे पेन्सिल कोणाला द्यायची? सानूला देऊन टाकायची का? तू वापरणार नाही ना? वापरणार आहे का नाही तू? वापरणार आहे का? आयडेंटिटी कार्ड ठेवून द्या. चला कपडे चेंज करा आणि मग खेळायला लागा. जेवण करायचं तुला ते उमटत नाही बेटा ते. डबा फिनिश केला का? हे डबा फिनिश केला कोमल? भेंडी दिलती ना म्हणून ना? भेंडी दिलती. तर चला, असा होता एकंदरीत आजचा व्हिडिओ. बाकी आता आम्ही शूट वगैरे केलाय. आता फायनली हा व्हिडिओ अपलोड करतोय आणि लागलीच तुम्ही 2 वाजता हा व्हिडिओ बघाल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचं मत काय ते सांगा. आमच्या आईविषयी, आमच्या आजीविषयी यांचं सगळं चालूच राहणार आहे. थोडंफार. आणि आज हे ओलं कुंकू लावले पहा. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय. चला.